आपल्या समोर आहे चिंचपोकळीची आई भवानी आणि हा आहे एंट्री गेट दगडीचा आईचा, एंट्री गेट लालबागच्या मातेचा। आपल्या समोर आहे लालबागची माता। दिग्विजय भवानी मंदिर इथे बनवण्यात आलेलं आहे। आपल्या समोर आहे आता दिग्विजय भवानी। आपल्या समोर आहे आता मित्रांनो तेजुकाईची माता आई दुर्गा भवानी। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ देवी दर्शनचा व्हिडिओ असणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमाटीपुराचे देवी दर्शन दाखवलेलं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो मुंबईचा डॉन जो अरुण गवळी आहे त्याच्या देवीचं दर्शन मी दाखवणार आहे। सोबतच लालबागची माता, तर तेजुकाईची माता, चिंचपोकळीची आई भवानी आणि जेवढ्या पण मला देवी दिसतील त्या सर्वांचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी आता जातो चिंचपोकळीला आणि तिकडे जाऊन मग ब्लॉग सुरू करतो। मी आलो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे आणि इथे बसले मित्रांनो चिंचपोकळीची आई भवानी आणि समोर आहे आपला डेकोरेशन। तुम्ही पाहिलं असेल चिंचपोकळीचा चिंतामणी जेव्हा बसलेला तेव्हा हे डेकोरेशन होतं, जगन्नाथपुरीची थीम, आणि काही चेंज वगैरे केलेलं नाही आहे। स्टेज डेकोरेशन इथे आपल्याला पाहायला भेटतं। आणि आता मी जवळ जातो आणि जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो चिंचपोकळीची आई भवानी। आता आपल्या समोर आहे चिंचपोकळीची आई भवानी आणि खूप छान असं रूप आपल्याला चिंचपोकळीच्या आई भवानीचं पाहायला भेटतंय। सर्व डेकोरेशन हे सेम आहे मित्रांनो गणपतीचं। मी तुम्हाला सांगितलं तसं आपली गणपतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल हे डेकोरेशन। आणि देवीचं हे जे सिंहासन आहे, हा जो इथून इथपर्यंत जेवढा भाग आहे हा नवीन बनवण्यात आलेला आहे आणि खूप छान असं सिंहासन बनवण्यात आलेलं आहे, म्हणजे महल टाईप वाटतं आहे। आणि हे सर्व आहे ना खूप मॅच झाल्यासारखं वाटतं आहे देवीच्या डेकोरेशनला, खूप छान वाटतं आहे आणि देवीचं रूप पण पाहण्यासारखं आहे। काळा चौकीच्या इथे जिथे काळा चौकीचा महागणपती बसतो, तुम्हाला माहीत असेल मी व्हिडिओसुद्धा टाकलेली, या गल्लीतून काळा चौकीचा महागणपती येतो त्याच ठिकाणी आता काळा चौकीचा महागणपती बसतो। तिथे मित्रांनो बालवीर नवरात्र मित्र मंडळाची आई भवानी बसते आणि हा बघा दिग्विजय भवानी मंदिर इथे बनवण्यात आलेलं आहे। आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला देवी दाखवतो। आपल्या समोर आहे आता दिग्विजय भवानी आणि इथे समोर आहे ना आपल्याला छोटूशी कृष्ण पाहायला भेटतात, खूप छान असे नटखट। आणि समोर आहे दिग्विजय भवानी, मस्तपैकी सिंहासनावरती विराजमान आहे दिग्विजय भवानी आणि खूप छान असं रूप आहे देवीचं। चौकीला दिग्विजय भवानी यांचं दर्शन करून आल्यावरती आता आम्ही आलो तेजुकाईच्या इथे। तुम्हाला माहीत असेल या परिसरामध्ये मित्रांनो तेजुकाईचा राजा बसतो, तर इथे मित्रांनो तेजुकाईची मातासुद्धा बसते आणि आपल्या समोर आता तेजुकाईची माता। जवळ जातो आणि तुम्हाला तेजुकाईची माता जवळून दाखवतो। आपल्या समोर आहे आता मित्रांनो तेजुकाईची माता आणि खूप छान आहे तेजुकाईची माता, प्रभय पण खूप छान आहे। एका हातामध्ये आपल्याला त्रिशूल पाहायला भेटतंय आणि बाकी हातामध्ये आपल्याला अस्त्र पाहायला भेटतंय, हे बघा। आणि इथे हात सुद्धा सोन्याचा बनवण्यात आलेला आहे आणि खूप छान आहे देवी मातेची मूर्ती तेजुकाईची माता।
माता करून आल्यावरती आता आम्ही चाललोय लालबागच्या मातेजवळ। आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लालबागची माता आहे ना ती गणेश गल्लीमध्ये बसते, जिथं मुंबईचा राजा बसतो। लालबागची माता लालबागच्या ठिकाणी नाही बसत, गणेश गल्ली जिथं मुंबईचा राजा आहे तिथे लालबागची माता बसते। आता माझ्यासमोर आहे लालबागची माता, मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो लालबागची माता। समोर आहे लालबागच्या मातेचा एंट्री गेट आणि इथे आतमध्ये एक्झॅक्ट बसली आहे लालबागची माता। आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो लालबागची माता। एंट्री गेट लालबागच्या मातेचा आणि खूप छान एंट्री गेट आहे। हे बघा आपल्याला सर्वीकडे आहे ना मोर पाहायला भेटत आहेत आणि खूप छान असं वाटतंय महल टाईप। तर इथून आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन दर्शन करूया लालबागच्या मातेचं। बघा असं काही डेकोरेशन आहे लालबागच्या मातेचं आणि एकदम महल टाईप बनवलेलं आहे लालबागच्या मातेचं डेकोरेशन। हे बघा खूप छान आहे डेकोरेशन आणि एक्झॅक्ट आपल्या समोर आहे लालबागची माता। आपल्या समोर आहे लालबागची माता। एका हातामध्ये आपल्याला तलवार, एका हातामध्ये त्रिशूल आणि बाकी हातामध्ये आपल्याला अस्त्र पाहायला भेटत आहे। आणि खूप छान आहे अशी देवी माता, खूप छान अशी सजवलेली आहे आणि तिचा महल पण खूप छान असा इथे सजवण्यात आलेला आहे। बघा किती छान वाटते, बघण्यासारखी मूर्ती आहे आणि तसंच डेकोरेशन पण खूप छान आहे दरवर्षीप्रमाणे। लालबागच्या मातेचा विजय असो। लालबागची माता करून आल्यावरती आता आम्ही आलोय जपाच्या देवीजवळ आणि ही सर्वात जुनी देवी आहे। 74 इयर झाले मित्रांनो या जपाच्या देवीला। आणि इथे एक मिनिटावरती करिरोड स्टेशन आहे, तुम्हाला इथे यायचं असेल तर करिरोड स्टेशनवरून बाहेर आल्यावरती तुम्हाला जपाची देवी पाहायला भेटेल। तर हा एंट्री गेट आहे, एंट्री गेटमधून आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो जपाची देवी। समोर आहे आता जपाची देवी आणि खूप छान आहे। मागे आपल्याला सिंह पाहायला भेटतोय आणि आजचा रंग पांढरा असल्याने पांढरी साडी देवीला परिधान करण्यात आली आहे। एका हातामध्ये आपल्याला त्रिशूल पाहायला भेटतंय, त्या हातामध्ये आपल्याला चक्र आणि त्या हातामध्ये आपल्याला अस्त्र पाहायला भेटत आहेत। एक हात मित्रांनो सोन्याचा करण्यात आलेला आहे आणि खूप छान आहे अशी जपाच्या देवीची मूर्ती। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एक छान अशी कमेंट लिहा, जपाच्या देवीचा विजय असो। स्टेशनवरून हार्डली 5 मिनिटं वॉक करत आता आम्ही येऊन पोहोचलोय दगडी चाळीच्या इथे। आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दगडी चाळीची देवी दाखवतो। हा आहे एंट्री गेट दगडी चाळीचा आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे दगडी चाळीची देवी पाहण्यासाठी। आतमध्ये एंट्री केल्यावरतीच खूप छान अशी आपल्याला महादेवाची प्रतिमा पाहायला भेटते आणि इथून आता आपल्याला आत जायचं आहे देवीचं दर्शनासाठी। तर आता आम्ही आलोय दगडी चाळीच्या देवीच्या इथे आणि यावर्षी पण डेकोरेशन खूप छान आहे। मागच्या वेळेस आहे ना हे सर्व पॅक होतं, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये। यावर्षी हे सगळं ओपन आहे आणि खूप छान असं डेकोरेशन आहे। वरती आपल्याला बघा गणपती बाप्पाची छोटीशी अशी मूर्ती पाहायला भेटते आणि मंदिरासारखं यावर्षी डेकोरेशन बनवलेलं आहे। मी आता जवळ जातो आणि जवळ जाऊन तुम्हाला देवी दाखवतो। आणि हा एक सांगायचं तर या बिल्डिंगच्या मागच्या साईडला राहतात अरुण गवळी, जे मुंबईचे डॅडी म्हणून ओळखले जातात, डॉन। तर या बिल्डिंगच्या मागेच त्यांचं आहे आणि ही त्यांची समोर देवी। आता जवळ जाऊन तुम्हाला देवी दाखवतो।
समोरच इथे पाया पडण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण सर्वजणांना वर जायची परमिशन नाही, म्हणून आहे ना इथेच आहे ना टिक्का वगैरे लावून पाया पडतात. आणि इथे छोटी देवी ठेवली, इथेच ना नारळ वगैरे आणि देवीची ओटी भरली जाते. आणि समोर आहे आपली देवी माता. दर्शन करून घ्या आणि माझ्यासोबत बोला अंबे मात की जय. दगडी चाळीची देवी करून आल्यावरती थोडं पुढे चालत आल्यावरती ना आपल्याला भायखळ्याची आई दुर्गा भवानीची मंडप पाहायला भेटतो. हे बघा हा मंडप आहे आणि आतमध्ये आहे आई दुर्गा. जवळ जातो आणि तुम्हाला दर्शन घडवतो. ही देवी नवसाला पावणारी देवी आई दुर्गा भवानी, भायखळ्याची नवसाला पावणारी देवी. असं काही डेकोरेशन आहे. झाडाला सुद्धा कलर मारून टाकलाय, म्हणजे ते ना पूर्ण डेकोरेशन मध्ये ना मॅच कलर झालेला आहे एकदम. असं वाटतंय झाड आहे ना ओरिजिनल आहे, आणि कलर केल्यामुळे ना आर्टिफिशियल झाड वाटतंय. आणि समोर आहे देवी. व्हिडिओ गाईड मी तुम्हाला मुंबईमध्ये असलेले सर्व फेमस देवींचे दर्शन दाखवले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणते देवीचे दर्शन पाहिजे असते तेही कमेंट करून सांगा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.